मार्डे रोडवरील विपश्यना केंद्र आणि सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सांस्कृतिक भवनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केले। लोकार्पण कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखडे, नगरसेविका सुरेखा लुंगारे आदी उपस्थित होते। सुरुवातीला बावनकुळे यांनी बुद्ध वंदनेत सहभाग घेतला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि विपश्यना केंद्राची पाहणी केली। पालकमंत्री बावनकुळे यांनी समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे। शासनाने बांधलेले हे सांस्कृतिक भवन सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहावे, या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांसाठी मदत करण्यासाठी केंद्र उभारावे, तसेच आधुनिक सुविधांनी युक्त ई-लायब्ररी, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे केंद्र उभे करावे। यासोबतच कौशल्य विकासासाठीही प्रयत्न करण्यात यावेत। संस्थेने उभारलेल्या कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल। चांगले जीवनमान घडविण्यासाठी विपश्यना हा सर्वात चांगला मार्ग आहे। संस्कारमय जीवन आणि शांतीसाठी विपश्यनेशिवाय पर्याय नाही। जनतेचे कल्याण करण्याची शक्ती विपश्यनेमध्ये आहे। विपश्यना केल्याने मोठी शक्ती मिळते, यातून समाज विकासाचे कार्य घडण्यास मदत होत असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले। त्यामुळे विपश्यना सेंटर अधिक मजबूत करा। विपश्यना सेंटर मध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्य उभं करा। त्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी सरकार देईल। त्याकरता जेवढी मदत सरकारची लागेल तेवढी मदत सरकार करेल। पण मात्र घेतलेला संकल्प पूर्ण करा। शेवटी संकल्प जो माणूस देतो, त्या ठिकाणी जे आपल्या ट्रस्टने संकल्प केलाय समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, तथागत महामुनी गौतम बुद्ध यांच्या प्रेरणेचा, आशीर्वादाचा, आणि त्यातून आपल्याला पुढे जायचं आहे। आपल्याला समाजी पुढे न्यायचा आहे, शहरी पुढे न्यायचा आहे, राष्ट्रीय पुढे न्यायचा आहे, महाराष्ट्रीय पुढे न्यायचा आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।